नमस्कार. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण रिजन वाईज किती सीट आहेत ते बघणार आहोत. म्हणजे एक्झॅक्टली रिजन वाईज किती सीट आहे. तर बीबीएससी बद्दल आहे व्हिडिओ. हा व्हिडिओ जो आहे बीबीएससी बद्दल आहे आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत की रिजन वाईज किती सीट आहेत. तर बीबीएससीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये 4 रिजन आहेत बघा. महाराष्ट्राला 4 रिजन मध्ये डिवाइड केलेले आहे. आता त्या 4 रिजन मध्ये जे 70% सीट रिझर्वेशन राहते, तर त्या 70% सीट किती आहेत म्हणजे प्रत्येक रिजनला त्या 70% किती सीट दिलेले आहेत ते बघूया. म्हणजे रिजन वाईज 70% सीट किती आहे ते बघूया. तर रिजन ए जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. या रिजन मध्ये 2 कॉलेज आहेत. नागपूर वेटरनरी कॉलेज ऑफ सेमिनरी हिल याच्यामध्ये 47 सीट आहेत. कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स अकोला याच्यामध्ये 56 सीट आहेत. या रिजन साठी सीट दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जे टोटल आहेत या रिजन साठी 103 सीट आहेत. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर या रिजनचा कट ऑफ चांगलाच खाली जाणार आहे. तुम्ही पकडू शकता 300च्या आसपास जाईल ओबीसी, एससी, एसटी, बीसी कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर रिजन बी जे आहे याच्यामध्ये कोणकोणत्या सिटी आहेत? मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. याच्यामध्ये सीट किती? यामध्ये कॉलेज कोणते? बॉम्बे वेटरनरी कॉलेज ऑफ गोरेगाव, मुंबई. त्याच्यानंतर सीट किती आहे या रिजन साठी? 59. म्हणजे या रिजन साठी 59 सीट आहेत. आणि रिजन सी मध्ये केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, शिरवल डिस्ट्रिक्ट, सातारा. या रिजन साठी सीट किती आहे? 36. या रिजन मध्ये सिटी किती आहेत? सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर, नंदुरबार ह्या सिटी आहेत. या रिजन मधल्या या विद्यार्थ्यांना इथे 36 सीट दिलेल्या आहेत यावेळेस. रिजन डी मध्ये किती कॉलेज आहेत? 2 कॉलेज आहेत. कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स परभणी त्याच्यामध्ये 48 सीट आहेत आणि कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स उदगीर याच्यामध्ये 38 सीट आहेत. या रिजन मध्ये हे किती येतं? जे डिस्ट्रिक्ट कोणकोणते येतं? नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद आणि जे हिंगोली असे जिल्हे आहेत. आणि याच्यामध्ये टोटल सीट किती आहे? 86. म्हणजे बघू शकता तुम्ही रिजन वाईज या सीट दिलेल्या आहेत. रिजन ए साठी 103 सीट आहेत. रिजन बी साठी आहे 59 सीट आहेत. रिजन सी साठी 36 सीट आहेत. रिजन डी साठी 86 सीट आहेत. हे अशा टोटल सीट दिलेल्या आहेत रिजन वाईज. हे तुम्ही बघू शकता. रिजन वाईज आपण डिस्ट्रिक्ट पण बघून घेतले कोणकोणत्या रिजन मध्ये किती डिस्ट्रिक्ट आहेत. जर या डिस्ट्रिक्ट मधून जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्हाला या सीट मध्ये ह्या सीट फक्त तुमच्यासाठीच आहेत. दुसऱ्या कोणत्या पण रिजन बी वाला विद्यार्थी रिजन ए मध्ये अप्लाय करू शकत नाही किंवा रिजन ए वाला विद्यार्थी बी मध्ये अप्लाय करू शकत नाही. हे काय हे रिजन कोटाचं झालं. आणि स्टेट कोटामध्ये बाकीच्या सीट आहेत. स्टेट कोटाचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. स्टेट कोटासाठी किती सीट आहेत ते. आणि जर तुम्हाला वेटरनरीच्या काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला त्याचे योग्य ते आन्सर दिले जाईल. जर या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रामधली कोणती पण काउन्सिलिंग असू द्या, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस कोणती पण काउन्सिलिंग असू द्या, तसेच सेंट्रलची एमसीसी काउन्सिलिंग और वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल काही जर डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचं तुम्हाला अवश्य उत्तर मिळून जाईल. धन्यवाद.